नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे 4 जून आणि सकाळचे वाजलेत 8:30 आणि मी आलो आहे माझ्या गाडीमध्ये. उबरचं ॲप लॉग इन केल्याच्यानंतर मला पहिली बुकिंग येते कांदिवलीची. कस्टमरच्या लोकेशनवर पोचतो, OTP टाकतो आणि मग तिथून निघतो कांदिवलीकडे. अटल सेतूने आम्ही कांदिवलीला जायला निघतो. तर गाडीतील पॅसेंजर बोलतात की आम्हाला AC चा त्रास होत आहे, तर AC बंद करा आणि काचा उघडा ठेवा. आणि इथे 9:30 वाजल्यापासूनच ऊन चालू झालेलं असतं. उन्हाचा एवढा त्रास होत असतो, पण गाडीमध्ये 4ही लोकांना ACचा त्रास होतो. मला समजत नाही ते बिना ACचे कसे गाडीमधून प्रवास करू शकतात, ते पण एवढ्या कडक उन्हामध्ये. तिथून पुढे BKCच्या ट्रॅफिकमध्ये आल्यावरती उन्हामुळे माझी हालत एकदम खराब होते आणि माझा मोबाईलही गरम व्हायला येतो. तिथून पुढे गोरेगावला आल्यावरती मी सरांना बोलतो, सर आता खूप होत आहे, इथून पुढे मी बिना ACचा प्रवास नाही करू शकत. मोबाईलही गरम होतो आहे, GPS काम नाही करत आहे, मॅप बंद होतो आहे. मग तिथून मी AC लावली. सर पण बोलले ठीक आहे चालेल, लाव AC. मग मी कांदिवलीला पोहोचलो, ट्रिप एंड केली आणि कॅश कलेक्ट केले ₹1470. कांदिवलीवरून विलेपार्लेची बुकिंग लागते. कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचतो, OTP टाकतो आणि ट्रिप सुरू करतो आणि मी पोहोचतो विलेपार्ले ईस्टला. तिथे गेल्यावर ट्रिप एंड करतो. ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे कॅश कलेक्ट करायची गरज नाही पडत आणि ट्रिप एंड करायच्या आधीच मला दुसरी बुकिंग आलेली असते तिथून BKCची. मग कस्टमरला पिकअप करायला जातो, लोकेशनवरती पोहोचतो. कस्टमरला यायला थोडा वेळ लागतो. थोड्या वेळाच्या नंतर मग कस्टमर येतात आणि मग त्यांच्याकडून मी OTP घेतो. OTP घेतल्याच्या नंतर ट्रिप स्टार्ट करतो आणि त्याच उन्हामध्ये मी जातो BKCमध्ये. BKCमध्ये गेल्याच्या नंतर ट्रिप एंड करतो. ₹270 कॅश कलेक्ट करतो आणि तिथूनच मला लागते कोपरखैरण्याची बुकिंग. मग मी कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचतो. कस्टमरकडून मग OTP घेतल्याच्या नंतरून मला कळतं की इथे एक स्टॉप आहे चेंबूरचा. तर कस्टमरकडून OTP घेतो आणि मग मी जातो चेंबूरला. चेंबूरला गेल्याच्या नंतर तिथे ही सिग्नलला इतकं ऊन होतं की माझं डोकं दुखायला सुरुवात होतं. मग आम्ही चेंबूरवरचा दुसरा पिकअप करून कोपरखैरण्याकडे जातो. कोपरखैरण्याला गेल्याच्या नंतर मी ट्रिप एंड करतो आणि ₹505 कॅश कलेक्ट करतो. तिथून मी डायरेक्ट जातो CNG पंपावरती. गॅस भरून झाल्यावरती मला तिथून वाशीवरून लागते एक दादरची बुकिंग. कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचतो, OTP घेतो, पोहोचतो दादरला. ट्रिप एंड करतो, कॅश कलेक्ट करतो ₹460. तिथूनच मला लागते ठाण्याची बुकिंग. मग मी कस्टमरच्या लोकेशनवरती पोहोचतो, OTP टाकतो. OTP टाकल्याच्या नंतर ह्या ट्रिपमध्ये सुद्धा 2 स्टॉप असतात ठाण्यामध्येच. तर मग तिथून मी निघतो. निघाल्याच्या नंतरनं पोचतो आम्ही शिवसेना भवनच्या इथे. शिवसेना भवनच्या इथे सुद्धा खूप ट्रॅफिक आहे या सिग्नलला. त्याच्यानंतरनं मी पोचतो कांजूरमार्गला. कांजूरमार्गमध्ये सुद्धा ट्रॅफिक होतं, त्यामुळे अपोजिट लेनने आम्हाला जागा दिली जाण्यासाठी. तिथून मी पोचलो ठाण्याच्या पहिल्या लोकेशनवरती. तिथे त्यांना ड्रॉप केलं आणि दुसऱ्या पॅसेंजरला घेऊन मी निघालो शेवटच्या लोकेशनवरती. तिथे गेल्याच्या नंतर मी ट्रिप एंड केली आणि तिथूनच ठाण्यावरून दुसरी बुकिंग येते ऐरोलीची. कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचतो, OTP टाकतो आणि निघतो मी ऐरोलीकडे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर हा कळव्याचा ब्रिज येतो. जो ब्रिज चढण्यासाठी गोल 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 राऊंड मारून जावं लागतं. तर मॅडम बोलते, दादा जरा गाडी हळू चालवा. मग मी गाडी हळू करतो आणि तिथून जातो मी ऐरोलीला. ऐरोलीला पोचल्याच्या नंतरनं ट्रिप एंड करतो, कॅश कलेक्ट करतो ₹310 आणि तिथूनच मला बुकिंग लागते माझ्या घराच्या बाजूची कामोठ्याची बुकिंग. कस्टमरच्या लोकेशनवरतीच होतो मी. OTP टाकतो आणि मी निघतो कामोठ्याकडे. कामोठ्याला पोचल्याच्या नंतर मी ट्रिप एंड करतो आणि इथेही ऑनलाईन पेमेंट आहे, त्यामुळे कॅश कलेक्ट केले नाही. मग मी माझं उबरचं ॲप्लिकेशन लॉग आउट करतो आणि सरळ जातो CNG भरण्यासाठी कामोठ्याच्या बाहेरने. CNG पंपवरती जाताना थोडासा ढग गडगडण्याचा आवाज येतो. म्हटलं आता पाऊस येतोय की काय. मग मी पोचतो CNG पंपवरती आणि CNG पंपवरती लाईन लावतो. लाईननंतर माझा नंबर येतो, गॅस भरतो, पैसे देऊन बाहेर निघतो. तर काय पाऊस पडायला सुरुवात झालेली असते. थोडंसं पुढे गेल्यावरती कळतं की पाऊस अजून जास्त जोरात येतो आहे.
तर मंडळी आजचा दिवस माझा संपलेला आहे. मंडळी माझी आजची कमाई असते. पहिली बुकिंग कांदिवलीची, त्याचे भेटतात 1290. मग कांदिवलीवरून विलेपार्लेचे भेटतात 350. विलेपार्लेवरून BKCचे भेटतात 250. BKCवरून कोपरखैरण्याचे भेटतात 435 रुपये. मग वाशीवरून दादरचे भेटतात 416 रुपये. मग दादरवरून ठाण्याचे भेटतात 770 रुपये. मग ठाण्यावरून ऐरोलीचे भेटतात 330 रुपये. आणि शेवटची ट्रिप ऐरोलीवरून कामोठ्याचे भेटतात 565 रुपये. आणि माझा आजचा CNG खर्च झालेला असतो. पहिला मी कोपरखैरण्यामध्ये भरतो 545 रुपये आणि मग कामोठ्यामध्ये भरतो 535 रुपये. हा आहे माझा खर्च आणि माझी कमाई. तर मंडळी, माझं हे नवीन चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्राईब कोण करत नाही आहे. तर मला सबस्क्राईब करून सपोर्ट करा, तरच मला प्रेरणा भेटेल आणि तुम्हाला असेच नवीन माझे व्लॉग पाहण्याची संधी भेटेल. मित्रांनो, खूप मेहनत करत आहे. तुम्ही सपोर्ट केला तरच मला यश भेटेल असं मला वाटतं आहे. तर धन्यवाद मंडळी. मी आलो आहे आता माझ्या घरी. तर भेटूया आपण आता उद्या. थँक्यू. बाय. गुड नाईट. जय शिवराय.